काही आरती चालू झाली म्हणजे आमचं नशीब आहे की आम्हाला आरती भेटते. स्माईलच आहे ना, त्याचं पूर्ण आळसपणा आणि त्याचं दुःख सगळं विसरून टाकते. तर तू कंटिन्यू करत राहा. आमच्या इकडे आल्यानंतर, मुंबईला आल्यानंतर मी नक्की तुला मेसेज करेन. जेवढी माझ्यानी आमच्यानी. एक ताट घ्यायचं पेढे सगळं. तर आम्हाला बरोबर प्रॉपर अंधारात आता कळणार नाही. समोर बीच आहे आणि ह्या साईडला आमचा आता टेंट लागतोय. तिकडे गाडी लावले आणि इथं आता टेंट लावणार आहे. आणि मग तिथनं पुढं 1.5 तास झाला आम्ही टेंटच बांधतोय. आम्हाला पहिल्यांदा असल्यामुळे आम्हाला काय त्याच्यातलं काहीच कळत नाही आहे. यूट्यूबवर बघून चालू आहे आता. गाईज बघा कसलं भारी आयुष्यपत काय दिसायला लागलं. शुभम बास अरे. सो आहे गाईज, कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. करूया ब्लॉग स्टार्ट. मागच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला मजा आली असेल. तर आता आपण पोहोचलो गणपतीपुळेमध्ये आणि आता इथून आंघोळ वगैरे केले, फ्रेश वगैरे झालो आहे. आता मंदिरात जायचं आहे पाया पडायला, दर्शन घ्यायला. तर बाकीचे करतात ते तयारी. माझे झाले, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. तर भेटू आता निघताना. माझं झालं आहे ना, भरतोय की आलोच. तर भेटू, थांबा गाईस. चला आता निघलो आहे. बॅगा वगैरे आता गाडीमध्ये ठेवूया आणि जाऊया दर्शन करायला. मग तिथून बीचवर थोडंसं फोटोशूट करून मग पुढच्या लोकेशनला भेटू. थांबा गाईज, आम्ही निघालो आहे. सगळ्यात सुंदर आमच्या ग्रुपमध्ये एकच माणूस आहे, तो म्हणजे शुभम दोलताडे. हे सगळ्यांना आपला आउटफिट दाखव. महेश शेठ, लुक 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 देख. कुठं आहे मयूर शेठ? ओके डन. मी काय साधा सुद्धा माणूस ना, केसांचा अवतार नीट ना माझा अवतार नीट. आलोय आता मंदिराच्या गेट जवळ. थांबा दाखवतो, 1 मिनिट. बाबा ओढव पाठच्या गेटने ना, मागच्या गेटने, पाठच्या गेटने ना. काही आरती चालू झाली म्हणजे आमचं नशीब आहे की आम्हाला आरती भेटते. चला पटापट. आणि तिथल्या काकांनी पण आम्हाला सांगितलं की मागच्या गेटने जावा, तुम्हाला आरती वगैरे भेटेल. एक ताट घ्यायचं पेढे सगळं. एक पेढे नको, पेढे नको. ठीक आहे. गाईज आता घेतले हे बघा आणि आता जाऊया दर्शन करायला. पडले रे. काय चालू आहे आता मंदिरात आणि आरती चालू आहे. घेतले म्हणतात ताट घेतले आणि आता निघूया आपण मंदिराकडे. आतमध्ये खूपच लाईन होती. आम्ही इकडून, आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडून जावा, तुम्हाला इकडून डायरेक्ट दर्शन भेटेल. काही जस्ट झालं आता दर्शन. मंदिर किती सुंदर वाटतं बघा, फ्रेममध्ये काय भारी वाटतं. आणि इकडं समुद्राला आले भरती, आतमध्ये जायची थोडी पण परमिशन नाही, पाणी पूर्ण इथंपर्यंत. बघूनच एवढी भीती वाटते. आणि मागच्या वेळेस बहुतेक एक 6-7 दिवसापूर्वी इथे 6 जण पाण्यात गेली होती. म्हणजे ते सगळे एक्सपायर झाले वाटतं. त्यातले 4च बॉड्या भेटल्या आणि 2 काहीतरी भेटल्याच नाहीत. त्यामुळे इथं कोणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आहे. एकदम रिस्की काम आहे हे. जाऊ त्या साईडला. पण हे लोकेशन बघा अति सुंदर. आणि इकडं आपल्या पोरांचा चालला आहे फोटोशूट. आपण पण करूया आता. तर भेटू थोड्या वेळाने. अरे इकडं बघा चालेनो, झालं ना आता. थँक्यू. तर चला आता इथून झालं आपला फोटोशूट. आता जाऊया आपण भोजन करायला, म्हणजे जेवायला. आज महेशचे हात दुखतात ते फोटो काढूनच. महेशला फोटोग्राफर बनवला. महेश डायलॉग नेक्स्ट. चला नेक्स्ट. सुंदर माणसांना फोटोची गरज नाही. तुम्ही सुंदर नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी अति सुंदर आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. देखतो कसं सरमा सगळ्यात सुंदर माणूस दाखव. हॅपी बॉय, एकदम मस्त खुश असं मजेत. फायनली फोटोग्राफरची वेळ आली, त्याचा फोटो काढायची. मुझे यकीन नहीं हो रहा. मुझे भी. गाईस इथला प्रसाद एवढा भारी आहे ना. लोणचं, याला फोडणीचा भात ना, फोडणीचा भात आणि बुंदी. टेस्ट पण भारी आहे. पोट भरून किती पण खावा भेटतोय.
जेवण वगैरे झालं, एका टायमिंगचा आमचा खर्च पण वाचला. हो या. आणि जेवण पण पोट भरून झालं. तर आता जाऊया. नेक्स्ट स्टॉप कुठं आहे? आरेवाडी. अरे बीच. आरेवाडी आपल्या गावाला आहे. आता नेक्स्ट स्टॉप आम्ही जाणार आहे आरेवारे. तिथून पुढे मग मालवण. बघा मग कंटिन्यू अजून पुढे. गाईस पाणी बघा किती आहे. मारू का उडी शुभम? मी उडी मारली तर मी परत तुम्हाला पण नाही दिसणार आणि कोणालाच नाही दिसणार. मी दिसणार फक्त त्या पाण्यात आतमध्ये. बारक्यापणी माझी पण मम्मी पप्पा मला असे घेऊन जायचे. पण असंच फिरायचं मला आठवतंय चांगलं. आता मोठं झालो ना आम्ही, मग आता घरच्यांबरोबर लय फिरता येत नाही. पुढच्या वेळेस घरच्यांना पण इकडे घेऊन येईल जेव्हा माझी गाडी येईल. गाईस तुम्हाला एक सीन दाखवू का? तर गाईज आम्हाला कोण भेटलंय माहितीये का? आमच्या इकडचे पंढरपूरचे फेमस MH45 रायडर. मी त्यांचे कालच ब्लॉग बघत होतो. नमस्कार. कसं आहे? एकदम लय थकलाय. ए पाण्याची बॉटल पाणी आहे. बाकी निवांत. मी कालच तुमचं बघितलं, तुम्ही ती गावाचं टाकलं होतं तिथं 99% कोण जात नाही. हो तीच ब्लॉग मी बघत. तुम्ही म्हणलं होतं ना स्टे गणपतीपुळ्यात होईल माझा एखादा. हो म्हणलं होतं की. काय म्हणता बाकी काय चाललंय? काय नाही निवांत. कुठलं गाव आपलं? माझं आटपाडी मसवड. दिगंची वगैरे दिगंची वगैरे आहे ना पंढरपूरचे इथलं. आता पावसात कसं हो? काय नाही पावसात काय भिजत जायचं. आयला खरंच फोन पकड राहायचं. बरं वाटलं बरं का. काल मी बघत होतो म्हणलं ते तुमच्या व्हिडिओ मध्ये ना एक जण तुम्हाला नाही हाक करत होतं गणपतीपुळेतच. बाई तो दिसला मला, हे झालं ते झालं. मी म्हणलं 100% आपल्याला पण दिसणारच आहे. आणि मी रात्रीच म्हणलं होतं ना, मगाशी येताना पण म्हणलं होतं. आता कुठं? आता मालवणला चाललोय. आम्ही पण मालवणला जाऊ. मस्त आहे ना. किती वेळात पोहोचाल तुम्ही तिकडं? मालवणला पोहोचायला अजून 1 महिना जाईल. 1 महिना मालवणला पोहोचाय. आम्ही आम्ही टेंट बिंट सगळं घेऊन आलो. मी म्हणलं यांना आपण टेंट लावून आज राहू. भेटेल आम्हाला असं कुठं पण राहू शकेल का? पण राहा काय टेन्शन नाही. फक्त विचारायचं आसपास घर बघायचं. घराच येतं नाही राहत असं रोडच्या साईडला. हा चालतंय की. चालतंय ना. गाडी काय तुम्ही हायलाही जण आला तरी काय हाल चालतो तिकडे. केवढा आहे आपल्या गल्ली माणसाला इंजिरीत लई छत्री बित्र आहे काय क्षेत्र काय करतो पावर नाही ते सगळं काय नाही. सगळं वाटत रुपये बिजू ते जाऊ द्या. पाणी एवढं टेन्शन नाही. सगळं ही वाट रुपये ही वाट रुपये ती वाट रुपये ही वाट रुपये फक्त माणूस वाट रुपये दिसतंय. आणि पाऊस आता जाईल काय लगेच असतोय ना. अहो काय भिजायचंय का असं पण तसं पण जर नशिबात केलं भिजायचंच लिहिलेलं असतं या. आता लय सांग तुम्हाला 3 मिनिटाच्या आतमध्ये पाऊस झाला. 3 मिनिटं पण राहणार नाही. बघा ही आम्हाला या हे बघा म्हणजे पाऊस काय करतं माहिती का? ही येतं 3 मिनिटं येतं आणि अक्षरशः लाही करून जातं. दादा चाललेत आता पुढे. दादांना म्हणजे आमच्याकडून एवढे शुभेच्छा आहेत ना की दादा खरंच तू लय मेहनत करतोय. आणि मी तुझे रात्री एवढे ब्लॉग बघितले. तुझ्यावर चेहऱ्यावरची जी स्माइल आहे ना तीच समोरच्या माणसाचा आळसपणा घालवून टाकते. एखादा माणूस म्हणजे मी असं काही ब्लॉगसाठी नाही बोलत, पण ना माणसाची स्माइलच आहे ना त्याचा पूर्ण आळसपणा आणि त्याचं दुःख सगळं विसरून टाकते. तर तू कंटिन्यू करत राहा. आमच्या इकडे आल्यानंतर मुंबईला आल्यानंतर मी नक्की तुला मेसेज करेन. जेवढी माझ्याने आमच्याने हेल्प होईल तेवढी तुला करत जाईल. आणि तुला कुठंच टेन्शन येणार नाही. आपल्या विठ्ठलाचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत. खूप बरं वाटलं. आणि माझ्या भावाला पण सांगतो तुझी इच्छा मी पूर्ण केली. मी भेटलो तू पण लवकर भेटशील यांना. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव. माझ्या इथं धक्का असेल की माशांचा असेल की इथं मालवणला मच्छीचा धंदा गाडा तिकडे घेऊ मासा. गाईज आता आम्ही पोहोचलोय. कुठला बीच आहे यो माया? कुठला बीच आहे? नाव आता एवढं लक्षात नाहीये पण बीच बघा एकदम शांत वातावरण. कोकणातला आनंद म्हणजे हा म्हणतात स्वर्ग आहे. खरंच आहे. एकदम शांत वातावरण. गाईज आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता आम्ही टेंट लावणार आहे. आणि आता इकडे टेंट लावल्यानंतर आमचा प्लॅन चालू आहे चिकन वगैरे घ्यायचा. अंडी बिंडी घ्यायची का? आमलेट बनवा. आमलेट पण घेऊ. अंडी मंडी संजय त्याची
काय आणलंय पण अंडी बनवायला आई शपथ चिकन आज शुभम बनवणार आहे आमचा. तूच बनवणार आहे. मला येतच नाही. चिकन कोण बनवणार आपल्या? बनवणारा तूच आहे. सुगरण आहेस तू. सुगरण. तुम्ही खाल्लं. हा आम्ही बनवलं आणि तुम्ही खाल्णार. खाल्लं. आम्हाला चालतंय. काय होणार? एकतर तिखट होणार नाही तर एकतर खराट होणार. आम्ही आळणी रस्सा पिऊ तुझ्या हातचा आहे का नाही? हा आम्ही आळणी पिऊ. तू मीठ टाकू नको. टाकू नको. काही जस्ट आम्ही आता पोहोचलो देवगड बीचला. संध्याकाळचे आता वाजलेत किती माहिती आहे का? वाजले असतील 8:30-9 वाजले असतील. आम्हाला म्हणजे ना आता अशी जागा एवढं लेट झालं चिकन वगैरे घ्यायला, कारण आम्ही प्लॅन केला होता ना, टेंट वगैरे घेऊन आलोय त्याच्यामुळे वेळ झाला आणि जागाच भेटत नव्हती टेंट लावायला. असं म्हणजे सेक्युअर आणि व्यवस्थित थोडंच कम्फर्टेबल फील झालं पाहिजे असं भेटत नव्हतं. पण आता आम्हाला बरोबर प्रॉपर अंधारात आता कळणार नाही. समोर बीच आहे आणि ह्या साईडला आमचा आता टेंट लागतोय. तिकडे गाडी लावले आणि इथं आता टेंट लावणार आहे आणि मग तिथनं पुढं दाखवतो तुम्हाला. जेवण वगैरे बनवणार आहे. खूप मजा येणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. भेटू थोड्या वेळाने. टेंट लावून घेतो आणि मग भेटू. तोपर्यंत बाय बाय. गाईस इथं आमचा टेंट बांधायचं चालू आहे. कमीत कमी अर्धा तास. किती तास झाला रे? 1.5 तास झाला आम्ही टेंटच बांधतोय. आम्हाला पहिल्यांदा असल्यामुळे आम्हाला काय त्याच्यातलं काहीच कळत नाही आहे. यूट्यूबवर बघून चालू आहे आता. आणि इथं लाईट नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सकाळी आहे ना, सकाळी एवढा भारी व्ह्यू बघायला भेटेल ना. तरी चालू आहे. मस्त झालं. एवढंच निघतं का? मजा आली का बाबा? फाटली. नको थांब रे. सगळ्यांनी गोंधळ करायला नको. आई जाऊली हवा नाही येतात. ठेव कोपऱ्यात. गॅस आहे. गॅस सगळं काय बनवणार त्याच्यावर? चिकन जेवण बनवायचं चाललेलं जेवण आहे. सगळं चिकन काय फॉर्मेज सगळं मसाला बिसाला सगळं सगळं चालू आहे. तयारी करते. हा ते काय इलेक्ट्रिक आहे की गॅस आहे? गॅस आहे. बघू शकतो तुम्ही. मी इथलं कोकणातच पहिले असतं ना आपल्याकडे आहे ना. मजा आ रहा है बेटे. मजा आ रहा है. हे रे, बस का ही दे. चालू केलंय गाईज आता आम्ही मस्त बनवायला चिकन. हे सगळं आणलं इकडे. चिकन मसाले बिसाले सगळे. ही मजा कायम आठवणीत पुढे राहणार का शिव? लय आठवणीत राहणार. पोरं पिसाळलेत असली ना. किती वाजलेत आता? टाइम किती झालाय? हा? 12 वाजले. ए काय पण धूर बनवू नको. ओय शपथ 12 वाजले माझ्या. तुझं गाड्या बांधायचं. 10 वाजल्या. 10 वाजलेत. काय एवढा टाइम झाला नाही. इकडे गॅस मस्त छोटा. फुल मजा. मस्त कांदा टाकला आता. कुठेतरी जरा जीवात जीव आला आमच्या. आता कुठेतरी गॅस पण गरम झालाय. आमचा हे आठवणीत राहील का नाही? आमची मदत होता. ते नदी बांधलं आहे ना. योगदान. ती लगाला 8 लिटर आमचे 2 शेफ बसले जात. पहिल्यांदा कांदा लसूण असं ते सगळं तो धरत काय जातं तुम्हाला झाल्यावर दाखवतो. कारण पोरं आता लय वैतागलेत. त्यामुळे आम्हाला तिथं बोलायचं का इथं करायचं हे जरा समजून आहे. आधीमध्ये तर दाखवतो. बंद करा आता. गाईस बघा कसलं भारी. आयुष्यपत काय दिसायला लागलं. शुभम बास अरे. गाईस चिकन बघा कसलं भारी झालंय. एकदम मस्त. आता काय सगळे इथे जवळचे काका वगैरे आलेत. ते पण आम्हाला म्हणतात की चांगलं आहे ही लाईफ आणि हा टाइम तुम्हाला परत येणार नाही असं त्यांचं पण म्हणणं आहे. काय भाऊ? आता शिजा. गाईस तुम्ही निघा फिरा असं एन्जॉय करा. आमची पोरं काय काय होती हॉटेलमध्ये जाऊन जेवूया म्हणत होती. त्यांना जबरदस्ती इकडं घेऊन गॅस बीसवर चला. काय आता काय काही जणांचं म्हणणं आहे जिरले आमचे. पण खाताना आता सगळे व्यवस्थित म्हणतील वा आली मजा. आज नाही यांना काय वाटणार. पण 1 महिना गेला ना मग म्हणणार काय मजा केली ती.
काय एन्जॉय केलता गाईस. कसा कट आला वा. रसा कमी वाटतोय रे. एवढ्या गाडीवर ना रस्सा कमी वाटतोय. अरे इकडेच ए, तू हलू नको. गाईस जस्ट आता आमचं जेवण झालंय आणि आत्ता वाजलेत कमीत कमी 2 वाजलेत. तर आता सगळं एकदम ओके झालंय. इकडे गाडी लॉक केली. आता टेंटमध्ये आता झोपायचं आहे. जेवण वगैरे होत आलंय. महेश मजा आली. आता मस्त झोपू आणि सकाळी 7 वाजता एकदम मजेत उठू. एवढी भारी हवा चालू आहे इकडे. एवढी हवा चालू आहे की डोळे झाकायला लागलेत. आता काय सांगावं. तर आता मस्त झोप आहे. एवढी झोप आली ना आता लय कंटाळा आला आहे आणि झोपणार आहे आता. तर भेटू उद्या सकाळी आपण. तोपर्यंत बाय बाय. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.